देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती मिळतेय। साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आपण आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहतोय की देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना फोन केलाय आणि फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदेंची तब्येत अचानक खालावल्याची बातमी आली होती। त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची बातमी होती। सध्या एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात आहे, त्याच ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची बातमी होती आणि त्या दरम्यानच एक मोठी बातमी येते ती म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केलाय। फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस सुद्धा केलेली आहे। या घडामोडीकडे अत्यंत महत्त्वाच्या नजरेने पाहिलं जात आहे। आपले प्रतिनिधी जे आहेत गणेश कवडे ते आपल्याला या संदर्भातली सविस्तर अपडेट देतील। गणेश, काय सांगाल? फडणवीसांनी शिंदेंना फोन केलाय, तब्येतीची तर विचारपूस केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, परंतु फोनवरून अजून काही घडामोडींवरती चर्चा झाली आहे का? वैष्णवी, नक्कीच जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदे आहे ते त्यांच्या तरे गावामध्ये आहेत। ते 2 दिवसापासून गेले होते, मात्र त्यानंतरून त्या ठिकाणी गेल्यानंतरून त्यांची तब्येत आहे ती बिघडली होती आणि या तब्येत बिघडल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी आहे ते एकनाथ शिंदे यांना फोन केलेला आहे आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आलेली पाहायला मिळते। मात्र याच आजच दरे गावातून आहे ते एकनाथ शिंदे आहेत ते ठाण्यातल्या घरी येणार आहेत आणि या ठाण्यातल्या घरी आल्यानंतरून आज तिघांची देखील एक महत्वाची बैठक पार पडेल असं देखील सांगितलं जात आहे। कारण की 5 तारखेलाच आहे तो शपथविधी होणार आहे। या संदर्भात आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीकडे देखील आहे ते महत्वाचं लक्ष लागलेलं आहे, कारण की खाते वाटपासंदर्भात देखील आहेत या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। कारण की एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आहे ते गृह खातं आपल्याला मिळावं यासाठी आग्रही मागणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं या बैठकीत काय होतं हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी। नेमकं आता एकनाथ शिंदे मुंबईत कधी परतणार आहेत आणि त्यानंतर ही जी महत्त्वाची बैठक होणार आहे त्यामध्ये खाते वाटपाबद्दल काय गोष्टी फायनल होतात याकडेही लक्ष असणारच आहे।